नमस्कार, मी रोहिणीज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। तर आज आपण आहे ना घरच्या घरी कोकोनट आईस्क्रीम किंवा कोकोनट कुल्फी कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर तुम्ही ते पाहू शकता, दिसायला एकदम मस्त ही आईस्क्रीम दिसते आणि अगदी घरातल्या साहित्यामध्ये घरच्या घरी पटकन तयार होते। उन्हाळा येतोच नाही तोपर्यंत लहान मुलांची डिमांड असते की मला काही झालं तरी आईस्क्रीम ही हवीच आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही बाहेरून नेहमी आईस्क्रीम आणण्यापेक्षा घरच्या घरी मस्त अशी कोकोनट फ्लेवरची आईस्क्रीम नक्कीच बनवू शकता। आपल्याकडे नारळ अवेलेबल असेल किंवा तो कशासाठी फोडला गेलेला असेल तर त्याचा उपयोग म्हणून पण तुम्ही अशा पद्धतीने आईस्क्रीम बनवू शकता। तर एकदम घरचं साहित्य वापरलेलं आहे। चला तर आता रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे मी नारळ घेतलेला आहे, याला अशा पद्धतीने फोडून घेतलं। आता याची करवंटी साईडला करायची आणि याची साल आपल्याला काढून घ्यायची आहे। तर याचा जो आपला काळा पार्ट आहे तो पूर्णपणे याला काढून घ्यायचा आहे, म्हणजे आईस्क्रीम एकदम पांढरी शुभ्र आपली अशी तयार होईल। आणि शक्यतो बाहेर मार्केटमध्ये कोकोनट फ्लेवर हा भेटत नाही, त्याच्यामुळे तुम्ही ही आईस्क्रीम घरच्या घरी बनवली तर एकदम उत्तम असं राहील। आणि एखादी रेसिपी आपण घरच्या घरी जर बनवली तर त्याचा आनंद हा वेगळाच असतो। तर अशा पद्धतीने तुम्ही ही कोकोनट आईस्क्रीम एकदा ट्राय करून पहा। तर इथं पूर्णपणे मी याची साल काढून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत, जेणेकरून मिक्सरच्या जारमध्ये हे एकदम बारीक असे वाटता येतील। इथे मी मिक्सरचा जार घेतला आणि त्याच्यामध्ये हे नारळ मी टाकून घेते। नारळ टाकून घेतल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं दूध टाकून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला ते एकदम व्यवस्थित बारीक असं वाटता येईल। तुम्ही नारळातलं पाणी टाकलं तरी चालेल, त्याच्याने पण खूप छान फ्लेवर येतो। अशा पद्धतीने याला वाटून घ्यायचं। आता इथे मी एक बाउल घेतलेला आहे, त्या बाउलमध्ये आपल्याला 3 ते 4 चमचे अशी मिल्क पावडर घ्यायची आहे आणि जेवढी आपण मिल्क पावडर घेतली ना तेवढीच आपल्याला इथे पिठी साखर म्हणजे बारीक वाटलेली साखर ही घालून घ्यायची आहे। आता याला व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर याच्यामध्ये आपण दूध घालणार आहोत। तर दूध हे आपलं रूम टेम्परेचरवरचंच आहे, तर इथे थोडं असं दूध घालून घ्यायचं आहे आणि याला मिक्स करत राहायचं आहे। याच्या गुठळ्या झाल्या नाही पाहिजेत, कारण मिल्क पावडरच्या ह्या गुठळ्या होण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे याला व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आणि याची कन्सिस्टन्सी इथे मी दाखवते त्याप्रमाणे तुम्हाला ठेवायची आहे। तर मी याला व्यवस्थित असं मिक्स करून घेते। तर याला व्यवस्थित छान असं मिक्स करून झाल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये बाकीचे जिन्नस घालून घ्यायचे आहेत। तर इथे मी दुधावरची साय घेतलेली आहे आणि त्याला व्यवस्थित असं फेटून घेतलेलं आहे। तर साय घालण्याऐवजी तुम्ही इथे क्रीम पण वापरू शकता। तर अशा पद्धतीने इथे मी साय मिक्स करून घेते, याच्यामुळे आपल्या आईस्क्रीमला चव खूप छान येते आणि हे खूप आवश्यक आहे। तर पूर्ण साय याच्यामध्ये मी घालून घेतली आणि याला पण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता सर्वात शेवटी आपल्याला याच्यामध्ये मगाशी आपण वाटून घेतलेला नारळ तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। तर तुम्ही ते पाहू शकता एकदम बारीक असा वाटला गेलेला आहे। आता याला पण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि आता हे सर्व जिन्नस मिक्स करत असताना तुम्ही याच्यामध्ये विलायची पण घालू शकता, परंतु मला स्पेशली नारळाचा फ्लेवर खूप आवडतो, त्याच्यासाठी मी इथे विलायची स्किप केलेली आहे। तर अशा पद्धतीने परत याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। साधारण 5 ते 7 मिनिट आपल्याला याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे ते पूर्णपणे मिश्रण एकजीव असं व्हायला पाहिजे। अशा पद्धतीने मिक्स करून झाल्यानंतर आपण आईस्क्रीम बनवायला घेऊया। तर तुमच्याकडे आईस्क्रीम मोल्ड असतील तर उत्तमच, परंतु जर आईस्क्रीम मोल्ड नसतील आणि आपल्याला आईस्क्रीम तर बनवायचे तर काय करायचं, तर अशा पद्धतीचे यूज अँड थ्रूचे तुम्ही कप घेऊ शकता, याच्यामध्ये पण खूप छान अशी आईस्क्रीम तयार होते। अशाच पद्धतीने सर्व कप आपल्याला भरून घ्यायचे आहेत। तर पूर्णपणे कप भरायचा नाही, तर मी तुम्हाला इथे दाखवते त्याप्रमाणे सर्व कप आपल्याला भरून घ्यायचे आहेत। आणि आईस्क्रीम मोल्डमध्ये जर तुम्ही आईस्क्रीम बनवत असाल तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला हे असंच ठेवायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता मी सर्व कप अशा पद्धतीने भरून घेतलेले आहेत। आता याला आपल्याला व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे। तर पॅक करण्यासाठी पण मी ते घरातल्या घरात आपल्याकडे जे साहित्य आहे तेच वापरलेलं आहे। तुम्ही अशा पद्धतीने आपल्याकडे एखादी कॅरी बॅग किंवा प्लॅस्टिकची कॅरी बॅग असेल तर त्याला कट करून याला अशा पद्धतीने पॅक करू शकता, किंवा तुमच्याकडे जर सिल्वर पेपर असेल तर त्याने एकदम पटकन पॅक होतं। परंतु मी एकदम तुम्हाला घरातल्या साहित्यामध्येच ही आईस्क्रीम कशी बनवायची ते इथे दाखवत आहे आणि याला मी रबर बँडने अशा पद्धतीने पॅक करून घेते। तर अशाच पद्धतीने आपल्याला सर्व आईस्क्रीमचे कप पॅक करून घ्यायचे आहेत।
आणि पॅक करत असताना आपल्याला याला थोडं थोडं असं होल पाडून घ्यायचं आहे। तर मी ते पॅक करून याला होल पण पाडून घेतलेले आहेत, जेणेकरून आईस्क्रीम स्टिक ह्या व्यवस्थित त्याच्यामध्ये जातील। आणि असं पॅक करून घेण्याचा उद्देश हाच आहे की याच्यामध्ये व्यवस्थित आईस्क्रीम स्टिक पण जातात आणि याच्यामध्ये बर्फ तयार होणार नाही। तर याच्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने याला पॅक करून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता एकदम सहजरित्या इथे आईस्क्रीम स्टिक याच्यामध्ये बसत आहेत आणि एकदम व्यवस्थित अशा पद्धतीने मधोमध आपल्याला ह्या ठेवून घ्यायच्या आहेत। तर इथे तुम्ही पाहू शकता पूर्ण आपले आईस्क्रीम बनवण्याची प्रोसेस ही झालेली आहे। आता काय करायचं आहे, याला आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं आहे। तर फ्रीझरमध्ये मी ठेवतच होते तेव्हा माझा मुलगा मला असं म्हटला की मम्मी हे मला ठेवायचं आहे, कारण तो खूप एक्सायटेड होता, त्याला आईस्क्रीम खाण्याची खूप इच्छा होत होती आणि त्याच्यामुळे तो पण याच्यामध्ये इन्वॉल्व झाला आणि त्याने अशा पद्धतीने फ्रीझरमध्ये हे आईस्क्रीम ठेवून घेतलेले आहे। आता आपण 8 ते 9 तासानंतर पाहूयात। तसं तर तुम्ही रात्रभर ठेवली तरी चालेल। तरी ते पाहू शकता मी सर्व आईस्क्रीम बाहेर काढून घेतलेले आहे आणि एकदम मस्त अशी ती बनलेली आहे। मी तुम्हाला काढून दाखवते। तर काढत असताना एकदम अलगद आपल्याला हे रबर काढून घ्यायचं आहे आणि काढल्यानंतर मी ते तुम्हाला दाखवतेच। एकदम मस्त अशी आपली ही आईस्क्रीम सेट झालेली आहे। अशा पद्धतीने कोकोनट आईस्क्रीम तुम्ही एकदा बनवून पहा, तुम्हाला खूप आवडेल आणि हा फ्लेवर खूप छान लागतो। तुम्ही पाहू शकता दिसायला काय मस्त अशी दिसते, एकदम मार्केटमधून आणल्यासारखीच वाटते ही आईस्क्रीम। तर अशाच पद्धतीने मी सर्व आईस्क्रीम बाजूला काढून घेते आता आणि कपाच्या बाजूला काढण्यासाठी पण ती एकदम सहजरित्या सेपरेट होते, त्याला जास्त काही आपल्याला तामझाम करण्याची गरज नाही। आईस्क्रीमचा मोल्ड असेल तर तो आपल्याला आईस्क्रीम सेट झाल्यानंतर नॉर्मल पाण्यामध्ये ठेवून द्यावा लागतो 2 ते 3 मिनिटासाठी आणि नंतर त्याच्यातील आईस्क्रीम ही सेपरेट होते। परंतु याला असं काहीच करण्याची गरज नाही, थोडंसं आपल्या हाताने साईडनी प्रेस केलं की ही पटकन आईस्क्रीम निघून जाते। तर तुम्ही पाहिलेत ना, एकदम सहज ही आईस्क्रीम सेपरेट झालेली आहे। तर अशा पद्धतीने सर्वच आईस्क्रीम आता मी इथे सेपरेट करून घेते आणि तुम्हाला नंतर मी दाखवते। तर दिसायला पण एकदम सुंदर अशी दिसते आणि खायला पण तेवढीच चविष्ट ही आईस्क्रीम लागते। तर आपण घरच्या घरी काहीतरी हेल्दी बनवलं याची पण फिलिंग आपल्याला होते। तर पाहू शकता आपली आईस्क्रीम ही बनवून तयार झालेली आहे। तर आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर पण करा। परत भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा आणि रोहिणीज रेसिपी पाहत राहा। माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।